मुफीद पारकर सगळ्या हाळच्या खेळाडूंनी मात्र या स्पर्धेसाठी आपलं तन मन धन अर्पण केलेलं आहे आणि या स्पर्धेला कशा पद्धतीनं सुंदर करता येईल याचा प्रयत्न गेले 4 वर्ष ते करतात आणि 5वं पर्व आहे. पंचांना विनंती आहे, बघा वेळ झालेली आहे 9 वाजून कंप्लीट 30 मिनिटं आणि इथून 20 मिनिटांमध्ये 4 षटकं तुम्हाला संपन्न करायची आहेत आणि 15 मिनिटांमध्ये 3 षटकं ही कंपल्सरी संपली पाहिजेत. जर असं घडलं नाही तर क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला तुम्ही पॅनलाइज करू शकता. सीमारेषेजवळचा क्षेत्ररक्षक हा 15 मिनिटांनंतर जर वेळेचं उल्लंघन होतंय तर 30 यार्ड सर्कलमध्ये घेतला जाईल. आता दोन्ही कर्णधारांनी या गोष्टीकडे लक्ष द्यायचं आणि मॅचला खऱ्या अर्थानं करायची सुरुवात. देबू सर गोलंदाजी मार्क वरती. कोपोली प्रीमियर लीगचा हा उत्कृष्ट गोलंदाज, हा किताब मिळवणारा खेळाडू आहे जो P1च्या षटकामध्ये गोलंदाजी मार्गवर पंचांच्या डाव्या बाजूने 10-12 पावलांचा रनअप घेऊन तयार. कल्पेशनं पहिल्या चेंडूवरती आसमान दाखवण्याचा प्रयत्न केलाय आणि तो देखील सक्सेसफुल. चेंडू गेला सीमारेषा पार. पहिल्या चेंडूवरती बम बम आलाय षटकार. ठोक डीजे. रेकॉर्ड ब्रेक करण्याची संधी नक्कीच आहे. कल्पेश जाधव स्ट्राइक एंडवरती. पहिल्या चेंडूवरती षटकार मात्र आपण पाहिला. इथे दुसरा चेंडू देखील जोरदार पद्धतीने मारण्याचा प्रयत्न केला गेला पण बॅट आणि चेंडूचा संपर्क होत नाहीये. जशा तसं टीट फॉर टॅट क्रिकेटच्या या खेळामध्ये आपण बघतोय. चांगलं उत्तर कधी गोलंदाज देतोय तर प्रतिउत्तर मात्र देताना मोठे फटके फलंदाज मारतोय. मुस्लिम भाई बेकरीवाला यांचं पुन्हा एकदा या सोहळ्यामध्ये आजच्या रात्रीमध्ये सहर्ष आपण स्वागत करूया. याआधी आपण आवाज ऐकला आमचे सिनियर समालोचक गुरुवर्य प्रवीण सर दुगाडे यांचा. जबरदस्त चेंडू साठी यॉर्कर. इथे रनआउटची संधी होती पण थ्रो मात्र चुकीच्या एंडला केला की काय असा प्रश्न देखील विचारला जातोय पण त्याचं उत्तर मात्र फलंदाजानं शोधलंय. अक्षय पाटील स्ट्राइक एंड वरती आलाय. जावेद बेडेकर यांनी लावलेल्या 3 षटकारांसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक तो आता जिंकणार का? सुफियान संदे यांनी मात्र प्रत्येक मॅच साठी प्लेअर ऑफ द मॅच टी शर्ट्स इथून मात्र स्पॉन्सर केलेले आहेत आणि आजच्या रात्रीमध्ये ते चांगला खेळ करतील अशा अपेक्षा सगळ्यांच्या आहेत. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न मिड ऑनच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय, प्रयत्न करतोय पण तोपर्यंत त्याची चपळाई, हरणाची गती. आंखों से ही आंखों में इशारा किया और 1 रन यहां पे चुरा लिया. 8 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. पुन्हा एकदा देबू सर गोलंदाजीच्या ट्रॅकवर पंचांच्या डाव्या बाजूने. यावेळेस स्ट्राइक एंड वरती कल्पेश जाधव. पुन्हा एकदा आसमान व्यासपीठाला सलामी देणारा पड्डका उंच आणि तेवढाच लांब लांब लांब. बिग हिट षटकार. सन्माननीय आमचे मोठे बंधू विनोद सर सोलंकी यांचं देखील आपण हार्दिक असं स्वागत करूया. टोटल धावा लागल्यात त्या 14. इथे एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्राच्या बाहेर ताकद, नजाकत, सौंदर्यानं नटलेला सजलेला हा पटका. पुन्हा एकदा सीमारेषा पार पार पार. चौकार. ठोक डीजे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवरती धावा लागल्यात बिनबाद. टीम गोर्टन संघाच्या 18. गोर्टन बुद्रुक ही टीम मैदानामध्ये खेळतीये सहकार नगर संघाच्या विरोधात. या हंगामामध्ये सहकार नगर संघाचा आपण विचार केला तर बऱ्याचशा मोठ्या मोठ्या स्पर्धा खेळण्याचा मान त्यांनी पटकावलेला आहे. कोपोली प्रीमियर लीग मध्ये 2ऱ्या क्रमांकाचं पारितोषिक त्यांच्या नावावरती आहे पण आता या स्पर्धेमध्ये जर ट्रॉफीला
हात लावायचा असेल, ट्रॉफी जर आपल्या नावावरती करायची असेल तर चांगला खेळ करून दाखवावा लागेल. नेक्स्ट बॉलर प्रथमेश विचारे. विचार करून आता त्याला गोलंदाजी करावी लागणार. इथे P1 चं षटक संपलेलं आहे. स्ट्राइक एंड वरती अक्षय पाटील. अक्षय पाटीलचा फटका क्षेत्ररक्षकाला चकमा देतो आणि जातोय 4 धावांसाठी. पुन्हा एकदा चौकार. चौकार. या जोडीला आता फोडावा लागणार. इथून गनिमी कावा आता करावा लागेल. चांगली रणनीती आखावी लागेल ती गोलंदाजाला. रिव्हर्सिपचा प्रयत्न, दुधारी तलवार. इस बार फिर एक बार गेंद गई सीमा रेखा पार. जब मिलेंगे रन 4 तो जरूर होगा बेड़ा पार. ठोक डीजे मेरे यार. पंच सांगतात हा षटकार आहे. जबरदस्त टायमिंग. प्रत्येकाला संभ्रमात पाडलं होतं या फटक्याने. मला देखील प्रश्न पडला होता चौकार आहे की षटकार आहे, पण पंचांनी याचं उत्तर मात्र दिले. या 6 धावांच्या मदतीने टोटल 28. मैदानावरती धावा होत नाहीत. कालच्या रात्रीमध्ये प्रश्न विचारले गेले, पण आजच्या रात्रीमध्ये त्याचं उत्तर आपल्याला पाहायला देखील मिळतंय. दुसरी मॅच, पहिल्या इनिंगचा खेळ तुमच्या समोर आहे. ताकदीशीर फटकेबाजी मात्र कोर्टन बुद्रुक संघ मैदानामध्ये करताना. आणखीन एक जबरदस्त रिव्हर्सिपचा पहार आणि इथे पुन्हा एकदा चेंडू आरपार. धावा मिळतील 4. चौकार. बघा जावेद भाई बेडेकर इथे बसलेले आहेत. 3 षटकारांसाठी 1000 लावले होते. आता कदाचित तिसऱ्या चौकारासाठी 500 लावतील आपण अशी अपेक्षा करूया. कारण अक्षय अतिशय सुंदरतेने मात्र फलंदाजी करतोय. एक चौकार मारल्यानंतर एक षटकार आला आणि त्यानंतर पुन्हा एकदा आपण एक चौकार पाहतोय. 32 धावांची नोंद मात्र इथून केली जातीये. वैयक्तिक आपण पाहतोय 15 धावांवरती खेळतोय तो अक्षय पाटील. अक्षयनं मात्र घुटना टेक तमाशा देख करण्याचा प्रयत्न केला, पण या जाळ्यामध्ये तो अडकलाय. इथे त्याला मात्र काऊ कॉर्नर रिजनच्या बाहेर या चेंडूला मारायचं होतं, पण काऊ कॉर्नर रिजन मध्ये त्याची विकेट बहाल होतीये. कॅचच्या स्वरूपामध्ये जाईल तो मैदानाच्या बाहेर. नेक्स्ट बॅटर येतोय मैदानाच्या आत. तोपर्यंत घेऊया एक छोटीशी विश्रांती. ऐकूया डीजे तांडेल. नेक्स्ट बॅटर ऋषिकेश पाटील. अक्षय पाटील बाद झालाय. तिसऱ्या क्रमांकावरती बॅटर आलाय तो ऋषिकेश पाटील. स्कोर कार्ड वरती धावा आहेत त्या 32 धाव संख्येवरती पहिला मोहरा मात्र गारद केला गेलाय तो टीम सहकार नगर संघाच्या प्रथमेशच्या गोलंदाजाच्या माध्यमातून. ऑफ स्टंपच्या लाईन मध्ये भन्नाट वेगाने या चेंडूकडे पाहायला मिळालं. या चेंडूनं मात्र स्वतःला सिद्ध केलं, प्रथमेशला सिद्ध केलं. सन्माननीय आमचे पाहुणे कासिमभाई बेडेकर साहेबांचं मी अमन स्पोर्ट्स क्लब हाळच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत करतो. आइए आपसे गुजारिश की जा रही है आप इस मंच पे बैठिए और इस मैच का आनंद लीजिए. फिर एक बार मिलेंगे रन. 4 नहीं 6 आया है बिग हिट. षटकार.
थँक्यू डीजे. सहकार नगर संघाचं मी कौतुक करेल. 10 मिनिटांमध्ये त्यांनी 2 षटकं कंप्लीट केलेली आहेत, पण तिसऱ्या षटकासाठी आता टाइम घेऊ नका. 2 षटकांच्या समाप्तीनंतर एक गडी बाद स्कोर कार्ड वरती गोर्टन बुद्रुक संघाच्या धावा लागल्यात त्या 38 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. ऋषी पाटीलने देखील 2 चेंडूच्या माध्यमातून 6 धावांची मोहर वैयक्तिक स्कोर कार्ड वरती नोंद केलेली आहे. त्याला साथ देतोय कल्पेश जाधव, ज्यानं 2 षटकार आतापर्यंत या मॅच मध्ये मारलेले आहेत. एक चौकार, एक सिंगलच्या माध्यमातून तो खेळ मात्र त्याचा पूर्ण करतो. यावेळेस स्ट्राइक एंड वरती कल्पेश जाधव आणि गोलंदाजी मार्ग वरती येतोय गोलंदाज विनीत. विनीत मध्ये क्षमता आहे, यंग टॅलेंट हा खेळाडू आहे. इथून मात्र चांगल्या पद्धतीनं गोलंदाजीची अपेक्षा सगळ्याच खेळाडूंनी त्याच्यावरती ठेवलेली आहे, पण अपेक्षाला तो पूर्णपणे सार्थ करतो का अपेक्षा भंग करणारी गोलंदाजी त्याची पाहायला मिळेल. इथे रंग तर दोन्ही फलंदाजांना धावांच्या माध्यमातून या मॅच मध्ये भरलेला आहे, पण या रंगाला उधळणार कोण? गेम इज ऑन. पंचांच्या डाव्या बाजूने गोलंदाज तयार. वेगवान चेंडू, जोरदार अपील, पण इथे रनआउटची संधी. इट्स अ नॉट आउट. पंच सांगतायत फलंदाज त्याच्या जागेवरती सुखरूप आहे. 1 या धावसंख्येनं स्कोर कार्ड वरती वाढ. लेग बाईटची कदाचित पंचांच्या माध्यमातून ही धाव दर्शवली जाते आणि एका धावेनं स्कोर कार्ड वरती 39 धावा पूर्ण झाल्यात. तांडे मंडप डेकोरेटर्स यांच्या माध्यमातून आपण बघतो या मैदानाला सजवण्याचं काम गेले कित्येक वर्ष या स्पर्धेच्या माध्यमातून केलं जातं. चांगल्या पद्धतीची साऊंड सिस्टीम आणि चांगल्या पद्धतीची विद्युत रोषणाई या स्पर्धेमध्ये एक वेगळा ग्लॅमर निर्माण करते. अमन स्पोर्ट्स क्लब हाळच्या वतीने आयोजित केलेली ही स्पर्धा आता 5व्या पर्वामध्ये आपण पाहतोय. पुन्हा एकदा तमाम क्रीडा रसिकांचं आणि उपस्थित सगळ्या मान्यवरांचं मी तुषार धुमाळ हार्दिक असं स्वागत करतो. ज्यांनी आत्ताच आपले हँडसेट ओपन केलेत, टीव्ही स्क्रीन त्यांनी ओपन केलेली आहे, त्यांच्या माहितीसाठी चालू असलेला सामना सहकार नगर संघाच्या विरोधामध्ये गोर्टन बुद्रुक संघ खेळतोय. पहिल्या इनिंगचा 3ऱ्या षटकातील 2ऱ्या चेंडूचा खेळ इथे सुरू होताना जोरदार पद्धतीने या चेंडूला मारण्याचा प्रयत्न केला, पण आपण पाहतोय गुडलेन स्पॉट वरती या चेंडूच्या टप्प्याची निवड करताना गोलंदाजानं वेगाचा वापर केला आणि या वेगावरती स्वार होताना फलंदाज मात्र थोडासा अडचणीत आला. इथे बॅटची कडा घेतली आणि आणखीन एक फलंदाज जाईल. 2रा क्रमांकाचा मैदानाच्या बाहेर ठोक डीजे. यशाची पहिली पायरी त्यांनी चढलेली आहे. आतापर्यंत 3 चेंडू त्यानं फेकलेत, 1 विकेट त्याच्या नावावरती आणि 1 धाव लेग बाईटच्या माध्यमातून त्यानं खर्च केली आहे. मॅच टीट फॉर टॅट, जशाच तशी पागला नक्कीच मिळेल. कालच्या रात्रीमध्ये पहिल्या 2 मॅच मध्ये टीम खालची कोपली संघानं या मैदानावरती स्वतःला सिद्ध केलं, पण आजच्या रात्रीमध्ये कोणता संघ खालची कोपोली या संघासमोर 2 हात करेल हे पाहण्यासाठी टीम खालची कोपोली संघ इथे उपस्थित झालेला आहे. त्यांचं देखील आपण हार्दिक असं स्वागत करूया. संतोष जोरकर, सूरज केदारी, गणेश नाना पाटील, संजय सोलंकी आणि आमचे मास्तर अर्थातच देशमुख सरांचं पुन्हा एकदा अमन स्पोर्ट्स क्लब हाळच्या वतीनं मी हार्दिक असं स्वागत करतो. कदाचित नानांना उद्या लोणावळ्यामध्ये मॅच खेळायला जायचंय. बगनलाल चिक्कीचा आस्वाद घेताना उद्या ते 40+ खेळ करतील. त्यांना पुढील वाटचालीसाठी आपण खूप साऱ्या शुभेच्छा देऊया. इथे मात्र आणखीन एक चेंडू फेकलाय निर्धाव. गोलंदाजाची गोलंदाजी आवडली असेल तर जरा जोरदार टाळ्या वाजवा.
चांगल्या पद्धतीने तो गोलंदाजी करतोय. पहिल्या 2 षटकामध्ये धावा नक्कीच आल्या, पण इथे मात्र धावा रोखल्या गेल्या, हे मात्र सिद्ध करताना मास्टर माइंड इकू देखील या गोलंदाजाच्या प्रेमात पडलाय. चांगल्या पद्धतीने तो आता चेंडू मात्र हाताळतोय. पण आता स्ट्राइक एंड वरती देखील एक धाकड फलंदाज आहे. त्याच्या स्लॉट मध्ये जर का चेंडू आला तर सीमारेषा पार जाईल, हे मात्र गोलंदाजाला ओळखलं होतं. 77 राखलं. गुडलाईन स्पॉट वरती त्यानं चेंडू फेकण्याचा विक्रम या षटकामध्ये केला आणि तो सक्सेसफुल देखील पाहायला मिळाला. 1 धावेचं षटक असं वाटलं होतं त्यानं फेकलंय, पण ती लेग बायची धाव आली. कदाचित मेडन षटक म्हणून या षटकाकडे पाहिलं जाऊ शकतं. नक्कीच हे षटक मात्र मेडन आहे आणि सहकार नगर संघाचे जे पाठी राखे आहेत, जे खेळाडू आहेत, त्यांना विनंती असेल जरा जोरदार टाळ्या या गोलांसाठी वाजवल्या पाहिजेत तुम्ही. चांगल्या पद्धतीनं त्यानं मात्र कमबॅक करून दिले आपल्या संघाला. नेक्स्ट ओव्हर, नेक्स्ट बॉलर. पुन्हा एकदा सहकार नगर संघाचं मी नक्कीच कौतुक करेल. वेळेला महत्व देणारी टीम आहे. आतापर्यंत 15 मिनिटांमध्ये त्यांनी 3 षटकं नक्कीच कंप्लीट केलेली आहेत. पण इथून आता शेवटच्या षटकासाठी तुमच्याकडे 5 मिनिटं उरलेली आहेत आणि त्याच्यामध्ये शेवटचं षटक तुम्हाला फेकायचं देखील. नेक्स्ट बॉलर पियुष वाघ. स्वतः पियुष गोलंदाजी मार्क वरती आलाय आणि आता त्याला कल्पेश जाधव नावाच्या वाघाचा शिकार करायचा आहे. एक गोलंदाजीचा वाघ आहे तर दुसरा फलंदाजीचा वाघ आहे. पण इथे आग कोणाच्या बुडाखाली लागणार. चांगला चेंडू टप्पा पडल्यानंतर नॅचरल स्पिन आपल्याला पाहायला मिळतोय. लेग ब्रेक पद्धतीने या चेंडूचा वापर पियुषनं केलाय. पहिल्या चेंडूवरती निर्धाव पद्धतीचा मात्र खेळ होतोय. हँड ब्रेक खेचला गेलाय. 38 धावांवरती जबरदस्त कमबॅक टीम सहकार नगर संघ या मॅच मध्ये करताना. इथे पुन्हा एकदा चांगला चेंडू पाहायला मिळाला. कल्पेश जाधव नावाचं वादळ त्यानं शांत केलं आणि या वादळाला आता त्यानं परतीचा प्रवास देखील घडवलाय. ठोक डीजे. वरती रत्नेश पाटील, मॅन फ्रॉम कोर्टन बुद्रुक. पाचव्या क्रमांकाचा हा फलंदाज स्ट्राइक एंड वरती आहे. 38 या धावसंख्येवरती पूर्णपणे ट्रॉफिक जाम जशी होतीये एक्सप्रेस हायवे वरती, तसा मात्र धावांच्या गाडीचा जामर लावण्याचं काम इथे पियुषनं केलं. आणि एक चेंडू हवेमध्ये आणि या चेंडूवरती देखील विकेट मिळतीये ती पियुषला. रत्नेश देखील आल्या आल्या करतोय परतीचा प्रवास. ठोक डीजे. तांडेल तांडेल तांडेल. धावा आहेत 39. बॅक टू बॅक 2 विकेट मात्र पियुषनं घेतल्यात. नेक्स्ट बॅटर आकाश पाटील. इथे हलक्या हाताने आपण बघतोय ऑफसाइडच्या दिशेनं या चेंडूला मारण्याचा प्रयत्न केला. सिंगलचं रूपांतर डबल मध्ये करण्याचा प्रयत्न हा अपयशस्वी होतोय आणि इथून अजून एक फलंदाज जाईल पॅव्हलियनच्या आसराला रनआउटच्या माध्यमातून. गोर्टन बुद्रुक संघानं मात्र पहिल्या 2 ओव्हरमध्ये दादागिरी केली, पण इथे नंतरच्या 2 षटकामध्ये सहकार नगर संघानं स्वतःला सिद्ध करताना शांत पद्धतीने क्रिकेटचा खेळ दाखवलाय. नेक्स्ट बॅटर केतन पाटील.
शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत. आखरी की 2 गेंदे. जर्सी क्रमांक 42 नॉन स्ट्राइक एंड वरती. इथे या 2 चेंडूवरती 42 धावा उलट्या होणार का, पूर्ण केल्या जाणार का? कहीं पे निगाह है कहीं पे निशाणा. बॅट आणि चेंडूचा संपर्क मात्र इथे झाला नाही, पण बाईच्या माध्यमातून सिंगल येते. 1 या धावसंख्येनं स्कोर कार्ड वरती वाढ. टोटल 41. पियुष या चेंडूवरती 1 धाव खर्च करतोय की 4 धावा खर्च करतोय की 2 धावा खर्च करतोय की 6 धावा खर्च करतोय, हे पाहणं आता गरजेचं आहे. इथे मात्र पियुष हा चेंडू वेगवान पद्धतीनं पागला मिळाला. पियुषनं मात्र हा चेंडू फेकलाय निर्धाव. टार्गेट इथे सेट झालंय. आता विजयासाठी 24 चेंडू मध्ये कराव्या लागतील सहकार नगर खोपोली संघाला 42 धावा. 24 चेंडू 42 धावांची गरज. यानंतरची मॅच विनर वर्सेस विनर. बघा शेवटच्या 12 चेंडू मध्ये फक्त धावा खर्च झाल्या त्या 3. म्हणजे चांगलं कमबॅक टीम सहकार नगर संघानं केलंय. पण टीट फॉर डॅट आता गोल्डन बुद्रुक संघाला देखील त्याच ताकदीनं मैदानामध्ये यावं लागेल. पुन्हा एकदा स्वतःला सिद्ध करण्यासाठी गनिमी कावा करावा लागणार. आणि या गनिमी कावा करताना मात्र कशा पद्धतीने गोलंदाजाचा वापर ते करतात हे पाहण्याआधी ऐकूया एक सुमधुर संगीत. डीजे तांडेल. गुणलेखाच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळेल मॅन फ्रॉम चीता कैंप. चीता भी पीता है. जबरदस्त फलंदाजी और उससे अच्छी भी की उन्होंने गेंदबाजी. लेकिन इस मैच में अभी अच्छी बल्लेबाजी करनी पड़ेगी टीम सहकार नगर. इस टीम को और इस मैच को जीतना है तो गोर्टन टीम को अच्छी गेंदबाजी करते हुए अच्छी फील्डिंग भी करनी पड़ेगी. या मैच मध्ये आता पुन्हा एकदा रोमांच येतोय. चला फलंदाज मैदानामध्ये पाठवा. वेळेला महत्व आहे. तुम्ही 15 मिनिटांमध्ये 3 षटकं नक्कीच कंप्लीट केली, पण आता मैदानामध्ये जाण्यासाठी उशीर करू नका. सलामीची जोडी मात्र मैदानामध्ये पाहायला मिळते. देबू सर आणि प्रथमेश विचारे.
24 चेंडू 42 धावांची गरज. चोवीस चेंडू 42 धावांची गरज. बाळा साळुंके सर आणि अंकेश तांबडे सर या मॅचचे पंच आहेत. आता त्यांनी देखील टायमर ऑन केलाय. इथून मात्र आता गोल्डन संघासाठी 20 मिनिटं आहेत. स्ट्राइक एट वरती प्रथमेश, नॉन स्ट्राइक एट वरती देबू आणि गोलंदाजी मार्ग वरती कल्पेश जाधव. देबू देवेंद्र छत्री, गेम इज ऑन. गोलंदाज तयार. हलक्या हातानं गलीच्या दिशेनं चेंडूला खेळलं जात आहे. पहिल्या चेंडूवरती सिंगल धाव कंप्लीट होतीये. यावेळेस स्ट्राइक एंड वरती देवेंद्र क्षत्रिय आपल्याला हा फलंदाज पाहायला मिळतोय. देवेंद्र स्ट्राइक एंड वरती एक धाव पहिल्या चेंडूवरती नोंद केली गेली. इथून मात्र आता 23 चेंडू 41 धावांची गरज. देवेंद्रचा फटका, सरळ बॅट खेळण्याचा प्रयत्न, मिडॉनचा क्षेत्ररक्षक चुकला, चुकीला माफी नाही आणि हरणाऱ्या संघाला ट्रॉफी नाही. आल्या खडखणीत दणदणीत 4 धावा, चौकार. षटकातील 4 चेंडूचा खेळ शेष आहे. हलक्या हातानं पॉइंटच्या दिशेनं मारलेला फटका. बघा इथे मात्र मेरिट नुसार फटकेबाजी केली जाते. जशास तसं उत्तर मात्र दिलं जाते. चांगल्या चेंडूला चांगला सन्मान देखील क्रिकेटच्या या पटलावरती आपण पाहतोय. टेनिस क्रिकेटचा खेळ तर नव्यानं मात्र चांगल्या पद्धतीनं साकारताना टीम सहकार नगर संघ 3 चेंडूवरती 6 धावांची नोंद करतोय. 42 धावांचा पाठला करताना विरोधात कोर्टन बुद्रुक संघाच्या. बॅटची कडा, इथे यष्टिरक्षकाला संधी होती. रनआउटची देखील दाट शक्यता निर्माण झाली, पण एका चेंडूवरती 2दा फलंदाज बाद होता होता मी तर म्हणेल वाचलाय. नशिबाची साथ आहे, निर्धाव चेंडूची सांगता. प्रथमेश विचारेनं विचार केला होता एक धाव घेण्याचा, पण त्याचा विचार हा थोडासा अडचणीत आला होता. पण अशा वेळी देबून नकार दिलाय. वेगवान चेंडू, इथे बॅटची कडा घेतली गेली आणि टिपलाय झेल. संपलाय प्रथमेश विचारायचा देखील या मॅच मध्ये खेळ. धावफलकावरती धावा लागल्या त्या 42 धावांचा पाठला करताना 6 ठोक डीजे. बघा स्पर्धा खूप सुंदर आहे. सातत्याने या स्पर्धेनं बरंच उंच शिखर चढलंय. या स्पर्धेमध्ये बराचशा तांत्रिक अडचणीतनं जाताना आयोजकांनी चांगला प्रयत्न केलाय. सगळ्या आयोजकांचं मी पुन्हा एकदा नक्कीच कौतुक करेल. पण या आयोजनामध्ये ज्यांचा खऱ्या अर्थानं महत्वाचा रोल आहे, ज्यांनी पहिल्या दुसऱ्या क्रमांकाची ट्रॉफीज आम्हाला इथे स्पॉन्सर केले, ते सन्माननीय अजीमजी कर्जीकर, आणि तिसरा आणि चौथ्या क्रमांकासाठी ज्यांनी आम्हाला ट्रॉफी इथे पुरस्कृत केल्या त्या सन्माननीय इक्बालजी बेडेकर यांचं मी नक्कीच कौतुक करेल. सातत्यानं ते या स्पर्धेसाठी त्यांचं सहकार्य दर्शवतात. पण इथे सहकार नगर संघाच्या या खेळाडूंना आल्या आल्या चेंडूला उंच खेळलाय. जातोय चेंडू, वन बाउंस सीमारेषा पार. फलंदाज विनीतनं मारलाय हा खणखणीत दणदणीत चौकार, चौकार, चौकार.
बेस्ट बॅट्समन बेस्ट बॉलर साठी जी ट्रॉफीज आहे जे पारितोषिक आहे ते आम्हाला दिलं आहे सन्माननीय अहमदजी खोत साहेबांनी आपल्याला पाहायला मिळतो आणि प्लेअर प्रत्येक मॅच साठी आपण बघतोय मॅन ऑफ द मॅच जे टी शर्ट आहेत ते मात्र दिलेत डायमंड स्टोर सुप्यान संदे यांच्या माध्यमातून. या मॅच मध्ये ट्विस्ट वाढलाय. इथे मात्र चौकार शेवटच्या चेंडूवरती आला आणि स्कोर कार्ड वरती धावा लागल्यात. 42 धावांचा पाठलाग करताना 10 रन स्कोर कार्ड पे जुड़ चुके हैं और इस मैच में अभी ट्विस्ट भी बढ़ चुका है. आणि पाण्याची जी सोय आहे शुद्ध पद्धतीचं पाणी पाण्यासारखं पुण्य नाही असं म्हणतात ते सन्माननीय आसिफजी परकार आणि अवधूतजी भगत यांच्या माध्यमातून 3 रात्रीसाठी हे पाणी आम्हाला इथे देण्यात आलेलं आहे. मी या दोघांचे देखील पुन्हा एकदा मनाच्या अंतःकरणापासून आभार व्यक्त करतो. जे बॉल आपण बघतोय नेव्हिया कंपनीच्या नावानं या स्पर्धेमध्ये खेळवले जात आहेत ते आम्हाला स्पॉन्सर केले आहेत हसनजी जलगावकर विकासजी जाधव यांच्या माध्यमातून ते आम्हाला पुरस्कृत झालेत. आणि मॅन ऑफ द सिरीज साठी जे पारितोषिक आहे ते सन्माननीय साई रिव्हर रिसॉर्ट आणि संजय इंगळे साहेबांच्या माध्यमातून हे पारितोषिक इथून मात्र मॅन ऑफ द सिरीज साठी जाहीर झालेलं आहे. पण या मॅन ऑफ द सिरीज साठी कोणता खेळाडू कशा पद्धतीने खेळ करताना हे मॅन ऑफ द सिरीजचं पारितोषिक जिंकेल इथे मात्र सुफियान संदे असणार की देबू असणार की मुनीर पटेल असेल का आजच्या रात्रीमध्ये खेळणारा हर्षल पेंडारी त्याचबरोबर मॉन्टी असे मोठे मोठे दिग्गज खेळाडू आजच्या रात्रीमध्ये खेळणार आहेत ते ठरणार आहेत का मॅन ऑफ द मॅच सिरीजचे मानकरी का कालची रात्र जन गाजवली तो मास ठरेल या मॅन ऑफ द सिरीजचा हकदार ही येणारी काळ आणि येणारा वेळच आपल्याला सांगू शकतो. पण मी जावेदजी बेडेकर यांचं नक्कीच कौतुक करेल. खूप कमी दिवसामध्ये या स्पर्धेचं त्यांनी आयोजन आणि नियोजन केलंय. बऱ्याचशा कठीण परिस्थितीमध्ये जाताना मुनीर पटेल यांची साथ अल्ताफ भाई यांची देखील साथ त्यांना लाभली आहे. मुफीदची साथ देखील त्यांना लाभलेली आहे. सुफियानची देखील साथ त्यांना लाभली आहे. आपण पाहतो आमचे गुणलेखक रहीमची देखील त्यांना साथ लाभली. असे बरेचसे खेळाडू आहेत ज्यांची साथ या स्पर्धेसाठी सातत्याने लाभली आहे. जे आमचे बॉल बॉय आहेत सन्माननीय सन्मानभाई कर्जीकर यांची देखील त्यांना साथ लाभली. इथे लॉंग ऑफ आणि लॉंग ऑफच्या मधोमध खेळलेला फटका होता देबूच्या बॅटमधनं. येते एक सिंगल. सालीम कुरेशी यांचं देखील मी कौतुक करेल या स्पर्धेमध्ये जे ग्राउंड मेंटेनन्सचं काम पाहतायत. बारा धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. 42 11 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. पण 12 आता बघता बघता वाचतील त्यामुळे वेळ वाया घालू नका. टाइम इज मनी. आणि या स्पर्धेसाठी जवळजवळ ग्रामीण संघ सगळे खेळतात आणि 1 लाख रुपयाचं असं भरघोस पारितोषिक आहे. पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. पॉइंटचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय. लेट झाला आणि थेट इथून एक सिंगलच्या माध्यमातून स्कोर कार्ड वरती बाड. 12 धावांची नोंद विनीतनं ओळखलाय. देबू सरांच्या मनगडात ताकद आहे. कोणत्याही क्षणी ते मोठे फटके मारू शकतात. अशा वेळी त्यांना स्ट्राईक जास्तीत जास्त देणं हे विनीतनं ठरवलंय आणि तो सातत्यानं सिंगल डबलचा प्रयत्न करतोय. टोटल धावा लागल्यात आता खऱ्या अर्थानं 1 बाद 12. 42 धावसंख्येचा पाठला आणि 12 धावा स्कोर कार्ड वरती. ऑफ स्टंपच्या लाईन मध्ये जाऊन छेडछाडी करण्याचा प्रयत्न केला गेला. पंच मात्र सांगतायत इट्स नॉट आउट. बघा कदाचित पनवेल भोकरपाडा संघाचे खेळाडू आहेत त्यांना विनंती असेल पण मैदानाच्या बाहेर नाही. ही मॅच चालू आहे. चालू मॅच मध्ये एखादा खेळाडू जर धावत पळत तुमच्या दिशेनं आला तर दुखापत होण्याची दाट शक्यता आहे. सन्माननीय सागरजी पाटील पनवेल भोकरपाड्याचे आमचे पाहुणे आहेत त्यांना विनंती आपण व्यासपीठावरती यावं. आपलं हार्दिक असं स्वागत. इथून पुन्हा एकदा बॅट आणि चेंडूचा संपर्क होत नाहीये. वेगवान चेंडूचा वापर ऑफ स्टंपच्या लाईन मध्ये केलाय गोलंदाजानं आणि या चेंडूवरती पुन्हा एकदा होतोय निर्धाव पद्धतीचा खेळ. बारी बारी अब मेरी बारी. पहले सहकार नगर अब गोरठन बुद्रुक. गोलंदाज कौशल त्याचं कौशल्य दाखवताना
डायमंड स्टोरचे ओनर सुफियान भाई संदेह ही नहीं करते क्योंकि हम्पर ने इस बार दिया है वाइट। तेरा क्या मेरा। सागर पाटील साहेबांचं हार्दिक असं स्वागत आहे या स्पर्धेमध्ये। अमन स्पोर्ट्स क्लब हाळच्या वतीने तुमचं हार्दिक असं स्वागत। आपल्याला विनंती आपण व्यासपीठावरती यावं। इथे आक्रमण केले आणि हा फटका फसलाय। लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये टिपलाय झेल। अति घाई संकटात नाही। अशा वेळी देबू सरांची विकेट ही मॅचचा टर्निंग पॉइंट ठरणार का हे येणारी काळ आणि येणारा वेळ सांगेल। पण तत्पूर्वी ऐकूया सुमधुर संगीत ठोक डीजे। या षटकामध्ये आपण पाहतोय पहिल्या चेंडूवरती निर्धाव, दुसरा चेंडू सिंगल, तिसऱ्या चेंडूवरती सिंगल। टोटल 13 धावा लागल्यात। चौथा चेंडू निर्धाव, पाचवा चेंडू पुन्हा एकदा निर्धाव आणि 6व्या चेंडूवरती मात्र वाईट टाकल्यानंतर विकेट, म्हणजे षटक समाप्त झालंय। षटक क्रमांक 3 यावेळेस सुरू होताना टीम गोर्टन संघाच्या माध्यमातून नेक्स्ट बॅटर मैदानामध्ये आलाय प्रतीक विचारे आणि प्रतीक विचारेच्या प्रत्येक षटकारासाठी रुपेश मात्रे यांच्याकडे 500 रुपयाचं पारितोषिक। यावेळेस प्रथमेश मैदानामध्ये आला काय आणि त्यानं मात्र त्याचे पाऊल या मैदानावरती पडले काय। विनीतच्या बॅट मधनं आल्या त्या खणखणीत आणि दणदणीत मोक्याच्या क्षणी मारलेला चौका, अर्थातच चौकार। कुणाल गोलंदाजी मार्कवरती आल्यात आणि पहिल्या चेंडूवरती 4 धावा त्यानं खर्च केल्यात। विनीत स्ट्राइक एंडवरती आहे, जो आता खऱ्या अर्थानं आक्रमकरित्या फलंदाजी करतोय। विजयासाठी 11 चेंडूमध्ये 25 धावांची गरज। आने वाली 11 गेंदे 25 रनों की जरूरत। रिव्हर्सिपचा प्रयत्न बघा। विनीत एक आगळे वेगळे फटके खेळतोय। अशा वेळी एक हार्ड हिटर फलंदाज नॉन स्ट्राइक एंडवरती आहे। प्रतीकला देखील संधी देण्याचं काम आता विनीतनं केलं पाहिजे। इथून मात्र या मॅच मध्ये ट्विस्ट वाढणारा चेंडू आपण पाहतोय जो फेकलाय कुणालनं निर्धाव। कुणाल हा जबरदस्त गोलंदाज आहे। अरे बराबर चल रहा है, बराबर चल रहा है, ये मैच तो बराबर है। 20 और हां तीसरा चालू है। इथे विनीतनं मात्र चेंडूला फेकून दिले लॉंग ऑफ आणि लॉंग ऑफच्या बाहेर बिगेट षटकार। तेवीस धावा स्कोर कार्ड वरती आहेत। 42 धावांचं टार्गेट आहे आणि ते टार्गेट पूर्ण करताना विनीत इज ऑन अ फायर। फ्लावर नाही फायर हूं मैं सांगताना विनीत चांगल्या पद्धतीने कमबॅक करतोय।
फिरून मारण्याचा प्रयत्न, फाईन लेग क्षेत्राच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होते, उलट्या दिशेनं विरोधात चेंडू पकडण्याचा प्रयत्न, झेल सुटला, 4 धावा देखील मिळतील. इथे मात्र पुन्हा एकदा विनीतने सांगितलंय झुकोगा नाही. पुढचं डीजे सांगेल ठोक डीजे. सत्तावीस धावा स्कोर कार्ड वरती लागला. येणारे 8 चेंडू आणि विजयासाठी 15 धावांची गरज. 8 चेंडू 15 धावा, या धावा वाचवल्या जाऊ शकतात हे आता विचारात घ्यावा लागेल. कुणाल मध्ये क्लास आहे, कुणाल मध्ये क्षमता आहे, कुणाल वेगावरती स्वार होऊ शकतो, कुणाल मध्ये विविध पद्धतीने चेंडू फेकण्याची कला देखील आहे. पण इथे ताकदीचा वापर करताना विनीत चांगल्या पद्धतीने प्रयत्न करतोय. चेंडू बराच वेळ हवेमध्ये, झेल पकडण्याची संधी होती, टायमिंग चुकलाय क्षेत्ररक्षकाचा, थ्रो देखील चुकीचा, पण अशा वेळी संधी साधलीये 2 धावांची. कल्पेश जाधवनं केलेला प्रयत्न होता, पण कल्पेशनं थ्रो चुकीच्या दिशेनं फेकलाय की काय. 2 धावांच्या मदतीनं टोटल 29, 29 धावा कंप्लीट. 7 चेंडू विजयासाठी 13 धावांची गरज. 7-13. आता प्रतीकला विनीतची साथ द्यावी लागेल आणि गोलंदाजाला क्षेत्ररक्षकाची साथ द्यावी लागेल. क्षेत्ररक्षकांना गोलंदाजाची साथ द्यावी लागणार. गोर्टन बुद्रुक संघाला ही मॅच जिंकायची असेल तर विनीत सारख्या माशाला आता गळ्याला असा चारा लावावा लागेल का हा मासा गळाला लागेल, अन्यथा असं जाळं फेकावं लागेल ज्या जाळ्यामध्ये हा विनीत अडकला जाईल. पण इथे जाळं तर नक्कीच फेकलं गेलं. निर्धाव चेंडूची होतीये सांगता. पुन्हा एकदा मॅच मध्ये ट्विस्ट. शेवटचे 6 चेंडू 13 धावांची गरज. मैच में ना जीता बुद्रुक ना हारी सहकार नगर. खरवली संघाच्या करणाऱ्याला विनंती असेल आपण आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. यानंतरची मॅच कदाचित विनर वर्सेस विनर आपल्याला पाहायला मिळेल. टीम खरिवली या संघाच्या करणाऱ्याला ही विनंती असणार आहे. पण मला असं वाटते टीम खरिवली संघाचे सगळे खेळाडू या मॅच कडे आशाभूत नजरेने पाहतायत. आमच्या अपोजिट दुसऱ्या मॅच मध्ये खेळणारी टीम कोण असेल, सहकार नगर की गोर्टन बुद्रुक. चला मॅचला स्टार्ट करा. वेळ खूप महत्वाची आहे. टाइम इज मनी. शेवटच्या षटकासाठी नेक्स्ट बॉलर तेजस. 6 चेंडू मध्ये 13 धावाची गरज. स्ट्राइक एंड वरती प्रतीक विचारे. प्रतीक हा आड हिटर फलंदाज आहे. सातत्यानं या मैदानावरती चर्चेत राहिलेला हा प्रतीक आपल्या टेनिस क्रिकेटची सुरुवात मोठ्या स्पर्धेच्या माध्यमातून याच मैदानावरती त्यानं केली आणि त्याची आठवण आता त्याला नक्कीच मी करून देतोय. क्रिकेटच्या इतिहासाची पानं मात्र उलटली गेली आहेत, पण इथे आता विचार करणारा गोलंदाज तेजस गोलंदाजी मार्ग वरती. 6 चेंडू 13 धावांची गरज. रुपेश म्हात्रे यांनी मात्र प्रतीकच्या प्रत्येक षटकाराला 500 रुपयाचं पारितोषिक जाहीर केलंय. जबरदस्त हा चेंडू यष्टिरक्षकाच्या हातामध्ये विसावतोय. निर्धाव चेंडूची होतीये सांगता. डॉट चेंडूचा पंचांचा इशारा. सन्माननीय वसीमभाई बेडेकर साहेबांचा आपण या अमन स्पोर्ट्स क्लब हालच्या वतीने आयोजित केलेल्या स्पर्धेमध्ये हार्दिक असं स्वागत करूया. इथे मात्र 5 चेंडू आणि आता 13 धावांची गरज. प्रतीकनं मात्र या चेंडूला आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केलाय. इथून मात्र लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. क्षेत्ररक्षकाने या चेंडूला अडवलाय. सिंगलला स्कोर वाढ. 4 चेंडू आणि विजयासाठी 12 धावांची गरज. 4-12. जे सेकंड शिफ्ट वरनं आता आले असतील आणि या मॅचचा आनंद घेत असतील त्यांच्यासाठी उत्तर कठीण नाहीये, पण ते उत्तर आता कठीण परिस्थितीमध्ये सोडवावं लागेल फलंदाज विनीतला. आणि या उत्तराच्या शोधामध्ये गोलंदाजी करतोय गोलंदाज तेजस.
तेजस 6 चेंडू यावेळेस लॉंग ऑन क्षेत्राच्या दिशेनं मारला गेला, उंच गेला, पण फटका मात्र कॅच स्वरूपात अडवला जातोय. विहिरीतला करावा लागेल परतीचा प्रवास. ठोक डीजे. नेक्स्ट बॅटर पियुष डाव्या हाताचा फलंदाज मैदानामध्ये पाहायला मिळतोय. उरलेत शेवटचे 3 चेंडू आणि विजयासाठी 12 धावांची गरज. 3-13 च समीकरण होतं, आता 3-12च आहे. वेळेला महत्व देणं गरजेचं आहे. जवळ जवळ 10 वाजून आता 15 मिनिटं झालेली आहेत. म्हणजे आता वेळ आपण जास्त खर्च केली आहे हे आता घोरटन संघानं ओळखलं पाहिजे. 15 मिनिटांमध्ये तुम्ही 3 षटकं फेकली आहेत, पण 20 मिनिटांमध्ये 4 षटकं कंप्लीट करायची आहेत. पियुषनं आलेल्या चेंडूला उंच खेळलंय, पुन्हा एकदा कॅच पकडण्याची संधी होती, पण इथे मात्र मिळते एक सिंगल. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे आणि या नियमानुसार आता येणाऱ्या 2 चेंडूमध्ये 11 धावांची गरज. आणि स्ट्राइक एंड वरती आहे एक हार्ड हिटर फलंदाज प्रतीक, ज्याच्या प्रत्येक षटकारासाठी आता 500 रुपयाचं पारितोषिक. रुपेश मात्रेचं 500चं हे पारितोषिक जडीबुटीचं काम करणार का या मॅच मध्ये? या मॅच मध्ये संकट मोचक म्हणून आपण प्रतीकला पाहणार का संकट मोचक भूमिका पार पडतोय तेजस टीम बुद्रुक संघासाठी? हे पाहण्यासाठी जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेला. गेम इज ऑन. पंचांच्या डाव्या बाजूने गोलंदाज तयार. इथे मात्र बॅट आणि चेंडूचा संपर्क घडला नाही. निर्धाव चेंडूची सांगता. एक चेंडू आता विजयासाठी 11 धावांची गरज. कालच्या रात्रीमध्ये आपण पाहिलं जांभरूक विपक्ष पुरार या टीमची मॅच असताना एका चेंडूमध्ये 11 धावांची नोंद केली गेली, पण आज तसं काही घडणार का? जबरदस्त गोलंदाजी केली आहे तेजसनं. चला मी गोल्टन बुद्रुक संघाच्या कर्णधाराला विनंती करेल आपण टॉस साठी या आणि या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच. या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच